जे 4 mm चं फिटिंग करणार आहे ना ते 3% फिटिंग यांना वजनाच्या। आता ह्याच्यामध्ये मासे जे आहेत ह्याच्यामध्ये आता मासे माझे 1500 मासे आहेत, तर 1500 माशांना कमीत कमी डेलीचं नाही म्हणलं तर त्यांच्या वजनाच्या 3%च्या हिशोबाने त्यांना ते फिटिंग करत राहायचे त्यांना। आणि बऱ्यापैकी हा चांगल्या रेटमध्ये 200 रुपये किलोने सेल होतो या किरकोळ विक्रीला। आता तुम्ही जो हा बघताय हा कमीत कमी आपला हा कमीत कमी हा 600 ग्रॅमचा ते 700 ग्रॅमचा तिलापिया आहे। 600 ते 700 ग्रॅमचा तिलापिया आहे। आणि हा तुम्हाला जो म्हणलं ना गिफ्ट तिलापिया, हा गिफ्ट तिलापिया बघा तो असा दिसतो सेम। ह्याची जी रचना आहे ती अशा प्रकारे रचना आहे बघा तिलापियाची। तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पुणे या जिल्ह्यातील दौंड या तालुक्यातील पाटस या गावात आलेलो आहोत आणि आज आपण मत्स्य व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची जे आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलमार्फत नवीन नवीन व्यवसाय संबंधीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो। नमस्कार सर। नमस्ते। गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर सर तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी जावेद तांबोळी फिश फार्म पाटस, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील पाटस या गावामध्ये तांबोळी फिश फार्म या नावाने हा प्रोजेक्ट चालू आहे। तर सर तुम्ही हे जे फिश फार्म करताय ते किती वर्षापासून करताय? आता हा जो माझा फिश फार्मिंग जो व्यवसाय हा 2005 पासून व्यवसाय चालू आहे माझा। 2005 पासून बऱ्यापैकी हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतोय। तर याच्यामध्ये व्यवसायामध्ये जे फिश फार्मिंग मध्ये जो व्यवसाय चालतो याच्यामध्ये 2 ते 3 पद्धतीमध्ये फिश फार्मिंगचा व्यवसाय। ह्या फिश फार्मिंग मध्ये जे वेगवेगळे प्रकार चालतात त्यामध्ये पॉन्ड कल्चर, केज कल्चर, बायोफ्लॉक। आपण जे आता बघणार आहे बायोफ्लॉक फिश फार्मिंग। बायोफ्लॉक फिश फार्मिंग कशा पद्धतीने केली पाहिजे हे तुम्हाला मी आता सविस्तर माहिती देतो। बायोफ्लॉक मध्ये कशा पद्धतीने फार्मिंग केली जाते, फार्मिंग करताना तुम्हाला नक्की काळजी काय घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण जे मत्स्य बीज ज्यावेळेस आपला टँक जो रेडी होतोय बायोफ्लॉकचा, त्यावेळेस जे आपल्याला मत्स्य बीज सोडायच्यात, तुमचा टँक किती डायमीटरचा आहे। तर तुमचा हा टँक आता तुम्ही हा जो टँक बघताय हा माझा टँक आहे 5 डायमीटरचा आहे। 5 डायमीटर म्हणजे किती, त्याची कॅपॅसिटी जी आहे ती 20,000 लिटर कॅपॅसिटी पाण्याची। तर त्याच्यामध्ये मत्स्य बीज सोडताना कमीत कमी आपली एक 2000 क्वांटिटी असली पाहिजे मत्स्य बीज सोडताना। आणि ज्यावेळेस तुम्हाला ते 2000 क्वांटिटी 6 ते 7 महिन्यात तुम्हाला एक अर्धा किलो करून तुम्हाला ती सेल करायची आहे। पण सेल करताना तुम्ही जे मत्स्य बीज सोडणार आहे त्यामध्ये बायोफ्लॉक मध्ये तुम्ही म्हणजे एका वेळेस तुम्ही जर मत्स्य बीज मध्ये रिलीज केलं त्यांना तुम्हाला टाइम टू टाइम त्यांना ग्रेडिंग करणं गरजेचं आहे। ग्रेडिंग म्हणजे काय, ग्रेडिंग म्हणजे ज्यावेळेस आपण एक इंच साईजचं गिफ्ट तिलापियाचं मत्स्य बीज आपण रिलीज करतोय सोडतोय त्यानंतर तुम्हाला एक 40 दिवसानंतर तुम्हाला ग्रेडिंग करणं गरजेचं आहे। ग्रेडिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये 40 दिवसांमध्ये काही सीड तुमचे 1.5 इंच 2 इंच 3 इंच होणार आहेत त्याच्यामध्ये ग्रेडिंग। आणि ज्यावेळेस तुम्ही मत्स्य बीज सोडणार आहे त्यावेळेस तुमचे जरी 4 टँक असतील 7 टँक असतील तर तुम्ही ते 7 टँकचे मत्स्य बीज तुम्ही 1-2 टँक मध्ये डिवाइड करून नंतर ग्रेडिंग करून प्रत्येक टँक मध्ये तुम्ही सेपरेट करू शकता। हे जे तुम्ही बायोफ्लॉक बनवलंय ते कशा पद्धतीने बनवलंय? आता बायोफ्लॉक जे बनवलंय आता बऱ्यापैकी काय होते, बायोफ्लॉक मध्ये डायमीटर हे वेगवेगळे असतात टँकचे। 4 डायमीटर, 5 डायमीटर, 6 डायमीटर, 8 डायमीटर। आता बऱ्यापैकी आपल्याला कुठल्या डायमीटरचा सेट लावायचा आहे त्या पद्धतीने तुमची जागेचा आकार किती आहे, लांबी आणि रुंदी किती आहे। जर आता हा तुम्ही जो हा बघताय हा 5 डायमीटरचा आहे म्हणजे ह्याची जवळपास जी टँकची जी लांबी आहे म्हणजे ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत 16 फूट आहे। मधला सेंटर जो आहे तो 8 फुटाचा आहे। ज्यावेळेस तुम्हाला नवीन सेटअप लावायचा आहे त्यावेळेस तुम्हाला आता 7 टँकचा जर सेटअप लावायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी एक 4 ते 5 गुंठे जागा असली पाहिजे। आणि कमीत कमी तुमच्या जागेची लांबी जर तुम्हाला एका लाईनीमध्ये जर टँकचा सेटअप करायचा आहे तर ते 16 फूट सोडून तुमच्या आजूबाजूला जागा शिल्लक राहिली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये पाण्याचे इनलेट जिथून आपण आता टँक मध्ये पाणी घेणार आहे ते पाण्याची इनलेट तुम्हाला पायपिंग फिरवता आली पाहिजे। नंतर टँक मध्ये ज्यावेळेस आपण पाणी भरणार आहे पाणी सोडण्यासाठी जे आपल्याला चेंबर बनवायचे चेंबर, ते चेंबर साठी तुम्हाला एक चेंबर साठी जागा ठेवण्यासाठी तुम्हाला ती जागा राहिली पाहिजे। आणि ह्याच्यामध्ये चेंबर मेन जे पार्ट आहेत टँक जेव्हा आपण सेटअप लावणार आहे त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तुम्हाला विटाचं बांधकाम हे जे तुम्ही आता बघताय
हे तुम्हाला मार्किंग टाकून किती डायमीटरचं मार्किंग फिरवणार आहे त्या डायमीटरनुसार तुम्हाला ते विटाचं बांधकाम करावं लागेल, आडव्या विट्यामध्ये आणि उभ्या विट्यामध्ये. ते बांधकाम झाल्यानंतर ही जी जाळी आहे, ही जाळी, ह्या जाळीचं लॉकिंग तुम्हाला त्या बांधकामात करायचंय. लॉक करत असताना तुमचा डायमीटर परफेक्ट आहे का नाही हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देऊनच तुम्हाला ते जाळी वेल्डिंग करून घ्यायची आहे. नंतर तुमचा सेट झाल्यानंतर तुम्ही जे हा वरचा टॉप बघताय, हा टॉप आणि ते पलीकडचा टॉप तुम्हाला लेवल लाईन दोरीमध्ये तुम्हाला दाखवतोय का नाही ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा हा सेट जाळी फिट झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट तुमचा जो आहे आतला स्लोपिंग झाल्यानंतर तुमचा एक आउटलेट, पाण्याचा आउटलेट. स्लोपिंग तुमचं कमीत कमी किती असलं पाहिजे, कमीत कमी एक 6 ते 7 इंच, एक 8-9 इंचापर्यंत जरी तुमचा जेवढा स्लोप असेल तेवढा चांगला आहे. स्लोपचं महत्व काय आहे, तुमचा टँक मधला आतला जो सेटअप आहे, आता बऱ्यापैकी बघा या टाकीतलं माझं पाणी एक्सचेंज करायचं काम चालू आहे. आता एक्सचेंज करते वेळेस पाण्यात आता टँकचं पाणी कमी केलंय मी. टँकचं पाणी कमी केल्यानंतर मध्यभागी तुम्ही बघताय तो व्हाईट कलरचं तो माझा आउटलेट आहे. काय होतं, आपला स्लज बाहेर निघला पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला ते स्लोप द्यायचं आहे. आतनं तर स्लोप कुठल्या पद्धत द्यायचा आहे, मातीमध्ये दिला तर एकदम बेस्ट आहे. आता तुम्ही जे या स्लोप मध्ये बरीच लोक काही वेगवेगळ्या पद्धतीने करतात, काही सिमेंट मध्ये स्लोप करतात. सिमेंट मध्ये न स्लोप करता तुम्ही हा मातीमध्ये स्लोप केला पाहिजे, जेणेकरून तुमच्या टाकीचा जो टर्पोलिन आहे, पेपर जो आहे तो व्यवस्थितरित्या तुमचा रेस्ट होऊन तो तुम्हाला स्लज काढण्यात मदत करेल चांगल्या बऱ्यापैकी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आता बाकीचा दुसरा जो नेक्स्ट पार्ट आहे तुमचा, ज्यावेळेस टार्पोलिन तुम्ही फिट करणार आहे, टार्पोलिन फिट झाल्यानंतर टँकचं काम तुमचं रेडी होते बऱ्यापैकी. सगळं टँकचं काम रेडी झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तुमचा ऑक्सिजन मशीन आहे, एअर ब्लोअर. तर एअर ब्लोअर कुठल्या पद्धतीने फिट केला पाहिजे. आता तुमचा टँक जर तुमचा 1 मीटर हाईटचा असेल तर त्या हाईट पेक्षा तुमचे कमीत कमी 1-1.5 फुटापर्यंत तुमचा ब्लोअर हाईटला लागला पाहिजे. का, जेणेकरून ज्यावेळेस तुमचे ऑक्सिजन चालू असणार आहे आणि तुमची जरी काही लाईट गेली तर त्या ऑक्सिजन मशीनने रिव्हर्स पाणी न घेतलं पाहिजे. त्यासाठी तुमचा ब्लोअर फिटिंग करत्या वेळेस तुम्हाला टँकच्या कमीत कमी 1.5 ते 2 फूट अंतरावरती तुम्हाला तो ब्लोअर फिट करायचा आहे. बऱ्यापैकी ब्लोअर फिट झाल्यानंतर तुम्हाला आता कसं होते सर, आता त्याच्यामध्ये तुमचा टँकचा सेटअप किती मोठा आहे, तर तुमचा टँकचा सेटअप कमीत कमी एक 7 टँक, 25 टँक किंवा 50 टँक. 7 टँक असतील तर तुम्हाला एक 2 HP चा ब्लोअर गरजेचं आहे. 2 HP चा ब्लोअर लावत्या वेळेस तुम्हाला 2 ब्लोअर लावण्याचे गरजेचे आहे. 2 ब्लोअर. तर ह्याच्यामध्ये काय आहे ना, आता जे तुम्ही हे 2 ब्लोअर बघताय, त्या 2 ब्लोअर मध्ये माझा आता एक सिंगल ब्लोअरच चालू आहे. तर हा स्टँड बाय आहे आपला दुसरा ब्लोअर. तर मी काय करतोय, हे 8-8 तासाला चेंज करतोय. 8-8 तासाला चेंज म्हणजे ह्याला 8 तास चालवला की ह्याला 8 तास रेस्ट, हा चालू. तर हा काय करतोय, आपल्याला ऑक्सिजन द्यायचं काम करतोय. ह्याने आपल्याला ऑक्सिजन देत्या वेळेस काही गडबड न होऊ म्हणून त्याला आपण काळजी म्हणजे आपल्याला 8-8 तासाला चेंजिंग करायचंय. आणि ती तुम्हाला जी रचना म्हणली ती ह्या पद्धतीने रचना झाली पाहिजे. मग तुमच्या 1 मीटर पेक्षा माझा कमीत कमी 1-1.5 फुटांनी हाईटला माझा ब्लोअर लावलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही मेन रचना करा, कारण की तुमचा जो बायोफ्लॉकला मेन जो पार्ट आहे एअर ब्लोअर आहे, याची काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही जी ब्लॅक नेट बघताय, ब्लॅक नेटचं शेड, तर बऱ्यापैकी लोक काय करतात, टँकचा सेटअप लावायच्या अगोदर तुम्ही शेडचं काम करून घेताय. तर शेडचं काम अगोदर न करता तुम्ही अगोदर ब्रिक वर्क करून घ्या, बांधकाम करून घ्या, जाळी बसून घ्या. जाळी बसून झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस टर्पोलिन हा जो पेपर टाकायचा आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हे शेडचं काम करून घ्यावं लागणार आहे. तर काय आहे, तुमचा टँकचा जागा किती शिल्लक राहते त्याप्रमाणे तुम्हाला ते अँगल कुठे लावायच्यात, काय लावायच्यात, ऑक्सिजन पायपिंग, तुमचं चेंबर वर्क, हे कामं सगळे करून घेतली पाहिजे. त्यानंतरूनच तुमचं शेडचं वर्क केलं पाहिजे. आणि शेडचं वर्क करत असताना आता बऱ्यापैकी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने शेड केलेले आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, झोपडी टाईप त्यांना स्लोप दिलेला आहे. म्हणजे वाऱ्याचा जरी फ्लो आला तर ती शेड वाऱ्याने क्रॉस न होता पडू नाही, ह्याची काळजी आहे. म्हणजे आणि ह्याच्यामध्ये काय आहे ना, वेल्डिंग हा प्रकार मी वापरलेला नाहीये. सगळं जे काम माझं आहे ते पूर्ण शेडचं नट बोल्टिंग मध्ये काम केलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी उद्या जरी मला काय एक्सचेंज करायचंय तर बऱ्यापैकी तोडफोड न करता मी ते चेंज करू शकतोय. आणि नेट ही तुम्ही जी ब्लॅक नेट बघताय, तुम्ही वापरताना ही ब्लॅक नेटच वापरा. का, तर ब्लॅक नेट मध्ये तुमचा जो सनलाइट आहे, सनलाइट हा तुमचा कमी प्रमाणात येतोय खाली, त्यामुळे तुमचं काय बाष्पीभवन होण्याची शक्यता नाहीये. मेन म्हणजे तुमचा सनलाइट खाली येत नाही तर शेवाळ हा प्रकार होत नाही टाकीमध्ये.
तुम्हाला आता बघा बऱ्यापैकी टँकचं पाणी मी चेंज करतोय, पण तुम्हाला टँक एकदम क्लीन दिसतोय. तर क्लीन दिसण्याचं कारण तेच आहे, सनलाईट नाही आली पाहिजे यामध्ये. सनलाईट जर तुमची पॉवरफुल आली, तुमचे ग्रीन नेट जर लावलं तर ग्रीन नेट मध्ये तुमची सनलाईट एकदम पॉवरफुल येते खाली, तर त्यामुळे शेवाळ होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. शेवाळ झाला तुम्हाला क्लिनिंगला जास्त टाइम जाणार आहे, ह्याची काळजी तुम्ही घेत चला. तर सर मस्त बीज सोडताना किंवा मस्त बीज सोडल्यावरती कुठली काळजी घ्यावी? आता बऱ्यापैकी हा तुमचा प्रश्न चांगल्या प्रमाणात तुम्ही विचारलेला आहे मला. महत्वाची जी काळजी आहे टँकची, ज्यावेळेस तुम्ही मच्छीबीज टँक मध्ये रिलीज करताय, आता टँक मध्ये रिलीज केल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला पाण्याचे पॅरामीटर मध्ये तुम्हाला काय येते बऱ्यापैकी. आता तुम्ही जे हे बघताय हे पाण्याचे पॅरामीटर चेक करण्यासाठी एक किट आहे, मास्टर किट आहे. मास्टर किट मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मेन काय चेक करायचंय. आता ह्याच्यामध्ये येणारे जे आहेत, हा पीएच आहे, हाय रेंज पीएच आहे, अमोनिया आहे. सगळ्यात महत्वाचा पार्ट तुमचा अमोनिया आहे. अमोनिया तुमचा कसा चेक केला पाहिजे, का वाढतो, कशामुळे वाढतोय, आणि जर वाढला तर तुम्हाला त्याला कमी कसा करायचा आहे. आता आपल्याला बऱ्यापैकी आता तुम्ही हे टँक बघताय, ह्या टँक मध्ये माझा बऱ्यापैकी हा माल तयार आहे. हा कमीत कमी हा 400 ग्रॅम प्लस तिलापिया आहे. तर ह्याच्यामध्ये आता कसं आहे ना, अमोनिया जर वाढला तर अमोनिया वाढल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ते अमोनियाचा एक पॅरामीटर चेक करायचा, किती पीपीएम वाढलाय अमोनिया आपला. कमीत कमी स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण मच्छीबीज सोडण्याच्या अगोदर पाण्याचे पॅरामीटर घेतो त्यावेळेस अमोनिया हा 0 असतो, कारण की त्यामध्ये मच्छीबीज नसते. मच्छीबीज सोडल्यानंतर आपण जे प्रोटीनवालं फीड त्यांना देणार आहे, प्रोटीनवालं फीड दिल्यानंतर ते काय करतात, ते खाऊन घेतल्यानंतर त्यांचं विष्ठेत रूपांतर होते. विष्ठेत रूपांतर झाल्यानंतर तुमचा हळूहळू अमोनिया रिलीज होण्यासाठी चालू होतोय. तर अमोनिया रिलीज झाल्यानंतर तर ते त्यामध्ये तुम्ही एक पाणी एक्सचेंज करून, वॉटर एक्सचेंज करून बी तुम्ही अमोनिया मेंटेन ठेवू शकताय. बऱ्यापैकी तुमचा फ्लॉक डेव्हलप करून बी तुम्ही अमोनिया त्यामध्ये मेंटेन ठेवू शकताय. तर बऱ्यापैकी काय आहे ना, तुम्हाला मेन पार्ट जो आहे अमोनियाचा, तुम्ही प्रत्येकी 2 दिवसांनी हा अमोनिया कंपल्सरी तुमच्या टँक मध्ये तुम्ही चेक केलाच पाहिजे. तर या माशांचा वाढीचा कालावधी आणि खाद्याचं नियोजन कशा पद्धतीने असतं? आता ह्याच्यामध्ये जे आहे वाढीचा कालावधी आणि खाद्याचं नियोजन, ज्यावेळेस तुम्ही आता नवीन जेव्हा सेटअप चालू करणार आहे, नवीन सेटअप चालू केल्यानंतर तुम्ही टँक मध्ये मच्छीबीज रिलीज करणार आहे. रिलीज केल्यानंतर तुमच्या काय साईजचं मच्छीबीज आहे, तुमचं जर 1 इंच साईजचं मच्छीबीज असेल, 0.2 ग्रॅम 0.3 ग्रॅम, तर त्यासाठी तुम्हाला एक स्टार्टिंगला त्यांना स्टार्टर फीड द्यावं लागणार आहे. स्टार्टर फीड म्हणजे काय, 0.5 mm. आता खाद्यामध्ये बरेच प्रकार आहेत, प्रोटीन वाईज सेपरेट आहेत. 0.5 आहे, 0.6 आहे, 0.8 आहे, 1.2, 1.8, 2 mm, 3 mm, 4 mm. तर हे खाद्याचे आता हे तुम्ही जे फीड बघताय हे आहे 4 mm चं फीड आहे. आता हे 4 mm चं फीड कुठल्या माशांना दिलं पाहिजे, कमीत कमी तुमचं 4 mm चं फीड आहे 200 ग्रॅम प्लस. तुमचा 200 ग्रॅम जो मासा आहे, 200 ग्रॅमच्या माशाला तुम्हाला हे 4 mm चं फीड दिलं पाहिजे. आता तुम्ही जे बघताय आता हे मासे जवळपास माझे 400 ते 500 ग्रॅमचे मासे आहेत. आता बऱ्यापैकी हा माल माझा आता तयार आहे. तर तुम्हाला ह्या साईजचा माल करून तुम्हाला हा सेल करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना, ह्याच्यामध्ये आता तुमचं स्टार्टर फीड पासनं ते 4 mm पर्यंत हे त्यांना स्टार्टिंग पासनं 0.5 पासनं ते आता ते 4 mm पर्यंत त्यांना फीड आलेलं आहे. आता हे फीड 4 mm जे आहे, तुम्ही 200 ग्रॅम पासून जोपर्यंत तुम्हाला फार्मिंग करायचे तोपर्यंत तुम्ही हे फीड 4 mm तुम्ही कंटिन्यू ठेवायचे त्यांना. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना फिडिंग करणार आहे, ज्यावेळेस तुमचं आता छोट्या साईजचं बीज आहे, मग त्यांना फिडिंग कसल्या पद्धतीने करायचंय, तर त्यांना काय आहे ना, त्यांना फीड देताना आपण जे स्टार्टर फीड देणार आहे, तर त्यांना स्टार्टर फीड 15 दिवस, मग त्यांचं कसं आहे, त्यांना जेवढं खाता येईल त्या पद्धतीने तुम्हाला फिडिंग करायचं. कमीत कमी दिवसातून त्यांना 5 वेळा फिडिंग करा, 6 वेळा फिडिंग करा. कमीत कमी 1 महिन्यापर्यंत काळजी सीडची चांगल्या प्रकारे घ्या. नंतरून सीड तुमचं ग्रेडिंग करून सेपरेट झाल्यानंतर मग त्यांचं वेट कॅल्क्युलेशन कसं करायचंय माशांचं. मग त्या माशांना आता तुमचे 2000 मासे आहेत, समजा तुमचा एक मासा 10 ग्रॅमचा असेल, तर 10 ग्रॅमच्या माशाला तुमच्या 2000 माशांना किती फीड पडलं पाहिजे. म्हणजे वजनाच्या कमीत कमी स्टार्टिंगला जे आपण फिडिंग करतोय 15%, नंतरून जे आहे 10%, 5%, आणि लास्टला जे फिडिंग करणार आहे 3%. आता जे 4 mm जे फिडिंग करणार आहे ना, ते 3% फिडिंग यांना वजनाच्या. आता ह्याच्यामध्ये मासे जे आहेत, ह्याच्यामध्ये आता मासे माझे 1500 मासे आहेत. तर 1500 माशांना कमीत कमी डेलीचं नाही म्हणलं तर त्यांच्या वजनाच्या 3%च्या हिशोबाने त्यांना ते फिडिंग करत राहायचे त्यांना.
नमस्कार, मी फिरोज तांबोळी. आतापर्यंत तुम्ही सगळी माहिती घेतली असेल की माशांची पिल्लं कशी तयार होतात, माशांची पिल्लं सोडल्यानंतर किती दिवसात मोठी होतात. तर मत्स्य व्यवसायाचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे ते मत्स्य खाद्य. मग आता मत्स्य खाद्य आपण जे पाहतो, ह्या ग्रोवेल कंपनीचा हा ब्रँड आहे आणि ग्रोवेल कंपनीचं आम्ही फीड वापरतो सगळ्या माशांना, की ते प्रोटीन कंटेंट वगैरे त्याचं व्यवस्थित आहे. मग सुरुवातीला 0.6 पासून ते 4 mm पर्यंत फीड येते. मग प्रत्येक साईजचं फीड वेगळे वेगळे. 0.6 किंवा 0.5 जे फीड असेल त्याचं 40% प्रोटीन आहे. मग 1.2 असेल त्याचं 32% प्रोटीन आहे. तर वेगवेगळ्या टप्प्यात माशांच्या साईज प्रमाणे खाद्याचं प्रोटीन, जसं लहान सीड असेल तर प्रोटीनचा डोस जास्त असतो आणि जर जसा मासा मोठा होतो प्रोटीन आपण कंटेंट कमी कमी करत जातो. आता हे जे तुम्ही ऑरेंज कलरची बॅग पाहताय, हे जे फीड आहे ना, हे रोहू, कटला, तिलापिया, पंगेशियस ह्याच्यासाठी प्रामुख्याने वापरले जातं. हे खाद्य वापरताना हे पाण्यावरती कमीत कमी 8 तास ह्याची फ्लोटिंग कॅपॅसिटी आहे, जेणेकरून तुम्ही हे माशांना टाकल्यानंतर ते पाण्यावर तरंगत राहील. नाही खाल्लं तर तुम्हाला समजेल की माशांनी आज फीड खाल्लं नाही. याच्यामुळे तुमचं FCR कमी होते ग्रोवेल कंपनीचं फीड वापरल्यामुळं. आणि आता जसं की आता नवीन मार्केटमध्ये आले की मरळ माशांचं कल्चर जास्त प्रमाणात केले जाते. मग मरळ माशाला हे फीड चालत नाही. तर मरळ माशाला तुम्ही एक ग्रोवेलचा न्यूट्रिला म्हणून ब्रँड आहे की मरळ माशांना हाय प्रोटीन फीड द्यावं लागतं. तर मरळ माशांचं कमीत कमी 42% प्रोटीनचं फीड वापरलं पाहिजे तुम्ही, तर तुमचा मरळ मासा ग्रोथ होईल. अशा प्रकारे तुम्ही फीड वापरून तुमचं माशाच्या खाद्याची कॉस्ट कमी करून मासा लवकरात लवकर तयार करू शकता. धन्यवाद. आता ज्यावेळेस तुम्हाला टाकीतलं पाणी चेंज करायचंय, आता बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये माझा आता साईज मोठी आहे, ह्याच्यामध्ये 500 ग्रॅम प्लस मासा आहे सगळा, म्हणजे कमीत कमी 700 ते 800 ग्रॅम पर्यंत हा माल आहे. तर आता हे पाणी एक्सचेंज करतोय. तर पाणी एक्सचेंज करताना पाण्याची लेवल लास्टला तुमची ह्या लेवलला पाणी स्टॉप झालं पाहिजे. ह्याच्यापेक्षा पाणी खाली न नेता आणि पाणी तुमचं ह्या लेवलला आल्यानंतर हा जो तुम्ही आता पाण्याचा फ्लो बघताय, तर ह्याला मी काय केलेलं आहे, एल्बो लावलंय. एल्बो लावून काय करतोय, पाणी मी सर्कल फिरवतोय. पाणी सर्कल फिरल्यामुळे काय होतंय, तुमचं स्वच्छ पाणी साईडनी फिरतंय आणि बऱ्यापैकी तुमचं जे आउटलेटनी जे आहे, तुमचा जो माशांची जी स्लज आहे, माशांची विष्ठा आहे, ती विष्ठा बऱ्यापैकी ते राऊंड मध्ये ती निघून जाते. बऱ्यापैकी एक 10 मिनिटांमध्ये तुमचं पाणी नव्याने परत क्लिअर होतंय ते पाणी. तर ह्या पद्धतीने पाणी क्लिअर करताना ही काळजी घ्यावी, ह्याच्या खाली पाणी नाही गेलं पाहिजे. तर या माशांचा वाढीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या माशांची विक्री आपण केव्हा करू शकतो? आता या माशांचा वाढीचा कालावधी कमीत कमी 6 ते 7 महिने. ह्याच्यामध्ये तुम्ही विक्रीचा कालावधी तुमचा म्हणजे 400 ग्रॅम प्लस आहे. तर बऱ्यापैकी तुम्हाला काही 400 ग्रॅम प्लस करून मी तुम्ही सेल करू शकताय. आता मी तुम्हाला दाखवणार आहे, आता माझ्याकडे जे आहेत कमीत कमी एक 700 ते 800 ग्रॅम साईजचा तिलापिया आहे. तर ह्याला मार्केट भाव बऱ्यापैकी चांगला भेटतो. किरकोळ विक्री जर मला करायची बाबा, आता काही लोकल कस्टमर आहेत, म्हणजे आता मी जिथं फार्मिंग केलंय तिथं आजूबाजूला लोक आहेत, गाव आहे, गावातील लोक काय करतात, त्यांना फ्रेश माल पाहिजे. तर फ्रेश माल मार्केटमध्ये कुठेच भेटत नाहीये. तर फ्रेश माल जो आहे, फ्रेश माल बऱ्यापैकी लोकांना माहीत झालं तर लोक येऊन घेऊन जातात आणि बऱ्यापैकी हा चांगल्या रेटने 200 रुपये किलोने सेल होतो या किरकोळ विक्रीला. आता तुम्ही जो हा बघताय, हा कमीत कमी आपला हा कमीत कमी हा 600 ग्रॅमचा ते 700 ग्रॅमचा तिलापिया आहे. 600 ते 700 ग्रॅमचा तिलापिया आहे. आणि हा तुम्हाला जो म्हणलं ना गिफ्ट तिलापिया, हा गिफ्ट तिलापिया बघा, तो असा दिसतो सेम. ह्याची जी रचना आहे ती अशा प्रकारे रचना आहे बघा तिलापियाची. बघा, हा कमीत कमी 700 ते 800 ग्रॅम आहे. आता हा जो आहे हा गिफ्ट तिलापिया आहे. गिफ्ट तिलापिया तुम्हाला ओळखायचा कसा, तुम्हाला ज्या वर्टिकल लाईन दिसत बघा, उभ्या लाईन दिसत, त्या लाईनिंग 7 लाईन आहे. 7 लाईन 1 2 3 4 5 6 आणि 7 लाईन आहेत. तर गिफ्ट तिलापिया सेम असा दिसतो. तर तुम्ही फोटोत बघताय, फोटो त्या पद्धतीने हा तिलापिया आहे. आणि हा जो आहे हा पूर्ण मेल जातीचा आहे, गिफ्ट जेनेटिक इम्प्रूव्ड फार्म तिलापिया. तुम्हाला जर फार्मिंग साठी तर तुम्हाला तिलापियाचं जर बीज सोडायचंय तर तुम्ही गिफ्ट तिलापियाचंच बीज सोडा. गिफ्ट तिलापियाचं बीज का सोडा, तर हा बऱ्यापैकी यांची वाढ चांगली आहे, हा जेनेटिक आहे, बऱ्यापैकी हा कमी वेळेत चांगला वाढतोय. आता हे जे आपण बघतोय तर ते कशा पद्धतीचं फिश फार्मिंग आहे? आता हे जे आहे तर हे पॉन्ड फिश फार्मिंग आहे. बऱ्यापैकी जे शेतकरी आहेत, शेतकरी वर्ग आहे, तर शेतीसाठी त्यांनी काय बऱ्यापैकी त्यांनी स्टोरेज टँक म्हणून एक आता पॉन्ड केलेला आहे. तर तुम्ही अशा पॉन्ड मध्ये बी तुम्ही फार्मिंग करू शकताय. आता तुमचे पॉन्ड किती साईजचा आहे, काय साईजचा आहे, त्या साईजनुसार तुमचे किती मच्छी बी सोडायच्यात.
तर तुम्हाला एक शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही हा फिश फार्मिंग व्यवसाय करू शकताय. आणि तुम्हाला शेतीला हा चांगला व्यवसाय का, चांगला म्हणजे काय, तर तुम्ही आता बऱ्यापैकी शेतीला पाणी तर वापरणारच आहे, पण तुम्ही जर मत्स्यबीज सोडले आणि त्याच्यापासून जर तुमचं अमोनियाचं पाणी जर तुम्ही शेतीला वापरलं तर तुम्हाला ते पूरक आहे. मग तुम्हाला खताचा खर्च बऱ्यापैकी कमी प्रमाणात होतो. मग त्यापासून तुमचे फायदे भरपूर आहेत. तुमच्या शेतीला पाणी भेटतंय, शेतीला तुम्हाला खत म्हणून वापरायला भेटते पाणी, आणि प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला झालेला तयार माल तुम्हाला चांगल्या भावात विक्री करून चांगला तुम्हाला नफा भेटू शकतोय. तर बऱ्यापैकी तुम्हाला जे फार्मिंग करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फार्मिंग करू शकताय. तर सर हे फार्मिंग करताना स्ट्रक्चर कशा पद्धतीने उभा करावं लागतं? आता हे फार्मिंग करच्या वेळेस आता बऱ्यापैकी तुमच्याकडे हा पॉन्ड रेडी आहे, पण तुम्हाला त्यामध्ये नवीन बीज सोडून तुम्हाला व्यवसायासाठी तुम्हाला पॉन्ड रेडी करायचं आहे. मग त्यासाठी सगळ्यात अगोदर मेन पार्ट जो आहे तुम्हाला बर्ड नेटिंग, तुम्हाला ही बर्ड नेटिंग टाकणं गरजेचं आहे. आता ही बऱ्यापैकी बर्ड नेटिंग मी पॉन्डच्या हाईटला टाकलेली आहे. जर तुमचं कंपाऊंड असेल तर तुम्ही कंपाऊंडच्या लेवलने तुम्ही बर्ड नेटिंग करू शकताय. जर तुमचं कंपाऊंड नसेल तर तुम्ही पॉन्डच्या लेवलने बी बर्ड नेटिंग करू शकताय. बर्ड नेटिंग करणं गरजेचं आहे, कारण की काय माहिती आहे का, तुम्ही जर विदाऊट बर्ड नेटिंग करता जर मत्स्यबीज सोडलं तर येणारे जे पक्षी आहेत, किंगफिशर आहे, काळी पानकोंबडी आहे, हा सगळ्यात मोठा धोका आहे तुम्हाला. तुम्ही सोडलेलं बीज ते खाऊन टाकतील आणि लास्टला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंगला चालू करणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्यात बऱ्यापैकी सोडलेले तुम्ही आणि तुम्हाला सापडलेले यात बऱ्यापैकी तुम्हाला फरक असेल. तर बर्ड नेटिंग हे तुम्हाला कंपल्सरी आहे, बर्ड नेटिंग टाकणं गरजेचं आहे. तर फिश फार्मिंग चालू करण्या अगोदर जर पॉन्ड फिश फार्मिंग करायचं असेल तुम्हाला बर्ड नेटिंग सगळ्यात अगोदर मेन पार्ट तुम्हाला टाकून घ्यावं लागेल. आता बऱ्यापैकी तुम्ही जे हे पॉन्ड बघताय, आता पॉन्ड जे असताना तुमच्याकडे काही ते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पॉन्ड असतात. काही 10 गुंठ्यामध्ये, काही 20 गुंठ्यामध्ये, काही 1 एकरामध्ये, काही 1.5 एकरामध्ये. ज्यावेळेस तुम्हाला मत्स्यबीज सोडायचे तर त्या खोलीवरती डिपेंड नसते, लांबी रुंदीवरती डिपेंड असते की तुम्हाला मत्स्यबीज किती सोडायचे. तर लांबी रुंदीवरती तुमचं समजा तुमचा 100 बाय 100चा जरी पॉन्ड असेल, 100 बाय 100 मध्ये तुमचं 10 गुंठे, तुम्ही एक 10 गुंठ्यात कमीत कमी एक 4 ते 5 हजार मत्स्यबीज सोडू शकताय. आणि 4 ते 5 हजार मत्स्यबीजामध्ये कमीत कमी तुम्ही उत्पन्न हे 6 महिन्यामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 टनापर्यंत घेऊ शकताय. आता सर तुम्ही तर मत्स्यपालन व्यवसाय करताय, आता जे नवीन उद्योजक आहेत ज्यांना मत्स्यपालन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे ट्रेनिंगच्या बॅच उपलब्ध आहेत का? हो, त्यासाठी ट्रेनिंगच्या बॅच उपलब्ध आहेत. प्रत्येक रविवारी महिन्यातून 4 वेळा हे ट्रेनिंग घेतले जाते. हे ट्रेनिंग जे घेतलं जाते ते तांबोळी फिश फार्म पाटस या गावात माझ्या फार्मवरती थेअरी आणि प्रॅक्टिकल या 2 पद्धतीचं ट्रेनिंग घेतलं जाते. आता ह्या ट्रेनिंगमध्ये पॉन्ड कल्चर आहे, बायोफ्लॉक आहे, तर ह्या 2 पद्धतीचं ट्रेनिंग घेतलं जाते. जरी कोणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांनी अवश्य तांबोळी फिश फार्मला भेट द्या. आणि ज्यावेळेस तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचंय अगोदर मला 3 ते 4 दिवस अगोदर मला फोन करून कळवा, तर फोन तुमचं डिटेल तुम्हाला मी दिलंच. तर तुमच्या मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिला त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलमार्फत नवीन नवीन व्यवसायासंबंधीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. धन्यवाद.